बोल. मनोज जरांगे यांचा बोलवता धनी हे शरदचंद्रजी पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे ही सगळी मंडळी आहे. त्याचं कारण असं आहे की कालच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी लेखी पत्र देणं असो किंवा त्यांना पूर्ण रसद पुरवणं असो, हे काम शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी करते. कारण ज्यावेळी सत्ता हातातून निघून जाते त्यावेळी वेगवेगळ्या कुटील कारस्थानाच्या द्वारे महाराष्ट्रातलं वातावरण अस्थिर कसं करायचं या दृष्टिकोनातून शरदचंद्रजी पवारांची ही खेळी आहे. याच्याही पलीकडे जाऊन मला असं सांगावंसं वाटतं की मनोज जरांगे यांचे जेवढे साथीदार होते तेवढे सगळे कोण हद्दपार झालाय, कोणाला अटक झाली. काल परवा तर विनयभंगाच्या प्रकरणामध्ये त्यांचा एक साथीदार, आज त्याला अटक झालेली आहे. या सगळ्या लोकांना वाचवण्यासाठी हा आंदोलनाचा जरांगे पाटलाकडून होणारा फार्स आहे. त्यामुळं माझा मराठा बांधवांना माझी विनंती आहे की रिझर्वेशन हे कायद्यानं आणि लोकशाहीच्या पलीकडे जाऊन कुणाच्या मागणीद्वारे, कुणाच्या झुंडशाहीद्वारे, कुणाला वेटीस धरून मी ह्याव करेन, मी त्याव करेन असं म्हणून जर कोण करू पाहत असेल तर हे पूर्णतः चुकीचं आहे. तेव्हा मनोज जरांगे पाटील याच्या भूलथापांना बळी पडू नका, बेकायदा मागण्यांना बळी पडू नका आणि शरदचंद्रजी पवार यांच्या कुटील कारस्थानांना बळी पडू नका. अन्यथा महाराष्ट्रातलं वातावरण हे सामाजिकदृष्ट्या कलुषित होईल आणि परत सरकार अस्थिर होईल आणि मग परत आम्हाला सत्तेमध्ये कसं पोचता येईल एवढा एकमेव उद्देश आणि दृष्टिकोन या आंदोलनामागं आहे.